गुड मॉर्निंग ऑल. सर्वांची वेळ म्हणजे ती सकाळची वेळ घाईची असते, सगळीकडेच घाईच असते. मॉर्निंगला माझे पाणी, कपडे, लादी वगैरे सगळं करून झाले. तर तेच अवनीला टिफिन बनवण्यासाठीच आलू पराठा करायला होता. बटाटे वगैरे शिजवून घेतलेले आहेत आणि एक आलू पराठा बनवते अवनीला टिफिनमध्ये. सकाळी प्रियाशला पण केला तोच, फक्त तिखट नाही टाकलेलं. ह्याच्यामध्ये हे तिखट टाकलेलं आहे. कोथिंबीर संपली, आता कोथिंबीर जाऊन नाही आता आणायची आहे. कांदा तिला आवडत नाही टाकला त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये कांदा पण टाकायचा. छान लागतो कांदा पण आपल्याला, म्हणजे कांद्याची टेस्ट जी येते ना. आवडी स्कूलला चालले आमची आणि मध्येच कॅट आली. आवडी काय बोलू आता, काय जाऊ दे. तिला चणे आणि गुड दिलं. बघितलं इंग्लिश मिडियमची मुलं दिमाग बोलतात. बुद्धी चालण्यासाठी रे दिमाग. हिंदी, इंग्लिश आणि मराठी सेम. सगळं सारखं झाले. बहीण भाऊ सगळे एकसारखे झाल्यासारखे झाले. अजून बस आली नाही आहे तवडीची. आता वाट बघतोय कधी बस येते. उद्या आवडीची पिकनिक आहे. हां, आवडीची पिकनिक. आता बघू सगळे बसले. आमच्या इथे काम चाललं आहे. बिल्डिंगचं काम सगळं चाललं आहे. बिल्डिंगचं काम चाललं. बसची वाट बघते कधी आम्ही लेट येतो तेव्हा बस लवकर येते. बस लेट ए बाय कर आवडी, बाय कर आवडी, बाय कर, बाय कर. आवडीला सोडून मग घरी आली स्वयंपाक करायला. कारले करते, कारल्याचे हे करते. तेल टाकलं थोडंसं. थोडी राई टाकते, थोडंसं जिरं. लसूण, गॅस थोडासा फास्ट करायचा. थोडीशी नावाला मी हळद टाकते. ॲक्च्युली काय गरज नाही हळद टाकायची, पण मला थोडासा येल्लोइश ग्रीनिश असा आवडतो. असा ब्राऊन कलर येतो. थोडंसं मीठ चवीनुसार.
झाली माझी भाजी कारल्याची. चला झालं माझं सगळं काम. झाकण लावते. मग काम करूया. थोड्या वेळानंतर मग उपवासाचं काहीतरी बनवायला घेतलं. काका डोसा याच्यात पुन्हा डोसा. क्रियाश मध्ये मध्ये आहे. हे उपवासाचं पीठ घेतलेलं आहे. उपवासाचं पीठ आहे. त्याच्यामध्ये मी आता वरीचा तांदूळ. हाय गाइस, मम्मीशी मी करतीये बघा. मी करतीये मम्मीशी. का कट्टी आहे मम्मीशी? हाय गाइस, मम्मीशी बनते. कट्टी का बट्टी? बट्टी. थँक्यू. हाय गाइस, आता थांबा जरा. हे बघा याच्यामध्ये मी आहे ना वरीचे तांदूळ आणि साबुदाणे हे असे एक ग्राइंड केलेत मिक्सरमध्ये. हे उपवासाचे डोसे बनवते. त्याच्यामुळे क्रियांच्या मध्ये मध्ये लुडबुड चालले. तर ठेव तिथे. उपवासाचे डोसे बनवते. हे पीठ आहे. हाय गाइस, मम्मी आता याच्यात पाणी टाकून हे करेल. आणि खोबरं, हे खोबरं आहे. हे खोबरं जरा त्याच्यामध्ये वाटेल. खोबरं आणि शेंगदाणे आणि मिरच्या आणि मीठ आपलं उपवासाचं ते टाकून चटणी बनवायची आणि ह्याचे डोसे करायचे उपवासाला. मिरची आणि शेंगदाणे आणि मीठ टाकलेलं आहे. आता ह्याचं ग्राइंड करूया. झाले माझे उपवासाचे डोसे आणि चटणी. त्याकडचं करते जेवण. कांदा टमाटर नाश्ता पण टाकून त्याच प्रकारे कांदा टमाटर कढीपत्ता टाकले, राई जिरा टाकले. काय बोलायचं तुला? बोल. My little garden, small and neat, with pretty flowers at my feet. Sunshine shines, blue and that I do slightly right. मध्ये मध्ये त्याचं चाललंय. वांग्याचं भरीत करते, बटाटा टाकलाय. मला अभ्यास नाही करायचे बघा. त्याला अभ्यास नाही करायचा आहे. मी माझ्या बरोबर थांब, जाऊ नको तू कुठे. सगळं तिखट आहे मसाला. हात नको तिखट आहे. डोळे झोंबतील. चल. हा डोळे झोपणार. हा आपला घाटी मसाला टाकलाय आणि हे आपले लाल तिखट, थोडीशी हळद टाकले. तो पाला तूप. त्याच्यानंतर हे आपले वांगी. बटाटे टाकले. वाटण टाकलं. खोबरं, लसूण, मिरची शेंगदाण्याचा कूट टाकला. सॉरी. प्रियांश माझं पप्पू अभ्यास करतो. मी नाही करणार आहे. मी थकलो का? थोडासा करायचा आहे. 40 पर्यंत लिहायचंय. 40 ओनली 40 पर्यंत. प्लीज आय रिक्वेस्टिंग यू. प्लीज घी टाकलंय.
थोडेसे खोबऱ्याचे किस होता त्याच्यातच, म्हणून जरा विचारला थोडासे आपण मोदक बनवावे. बघूया. खोबऱ्याचा किस टाकला मी. चपात्या चालल्यात एका साईडला. कुकर लावला, वरण फुटलं. चला, माझं जेवण झालं. वरण भात, वांग्याचं भरीत, चपात्या आणि मोदक केले आज. समथिंग आज खूप खाऊस वाटत होतं मला म्हणून केले. हे दोघांचं ताट, प्रियांशचं ताट हे असं. मोदक बनवायचे दाखवायचे होते पण प्रियांशने करायलाच दिले नाही. बाय.